आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्यालामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीची ग्रामदेवता आणि जागृत श्रद्धास्थान असणाऱ्या जानाई देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे। जेजुरीत खंडोबा देवाच्या वर्षाकाठी 10 यात्रा भरतात, मात्र गेली 150 वर्षांपासून जानाई देवीची यात्रेला खंड पडला होता। जेजुरी नगरीत नुकतेच सुमारे 4 कोटी रुपये खर्चून ग्रामदेवता जानाई देवीचे भव्य मंदिर बांधण्यात आले आहे। जेजुरी ग्रामदेवता सार्वजनिक जानाई देवी मंदिर ट्रस्ट, श्री खंडोबा पालखी सोहळा समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने देवीची यात्रा भरवण्याचा निर्णय घेतला। दिनांक 10 ते 12 या कालावधीत देवीच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून देवीचा धार्मिक विधी, मिरवणूक, छबिना तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, कुस्त्यांचा आखाडा, बैलगाड्या शर्यत आदी कार्यक्रमांचे आयोजन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले। आज सकाळपासून देवीच्या मंदिरात पूजा, अभिषेक, धार्मिक विधी सुरू असून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। मंदिरात धार्मिक विधीचे पौरोहित्य वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी, प्रसाद खाडे, योगेश खाडे, शेखर सेवेकरी, अतुल आगलावे, गणेश आगलावे, चेतन सातभाई, अनिरुद्ध आगलावे आदींनी केले। या यात्रेचे आयोजन जानाई देवी ट्रस्टचे अध्यक्ष सुधीर गोडसे, श्री खंडोबा पालखी सोहळा आणि ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमने, यात्रा कमिटीचे अध्यक्ष मंगेश घोणे आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत, जेजुरी, पुणे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।